जो अट्टहास केला होता खऱ्या अर्थाने बँकर्स प्रीमियर लीगच्या वतीने आपण ही स्पर्धा जो पाहणार आहात ती स्पर्धा आता या ठिकाणी चालू झालेली आहे ऑलरेडी. आज सॅटर्डे उद्या संडे 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी रेस टॉप महाराष्ट्र एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत सर्वांच्या आवडीची मॅच अर्थातच अगदी आपण पाहिलं तर वेगवेगळ्या संघातून घेतलेले खेळाडू आणि त्याच संघामध्ये त्याच विभागाला अर्थातच मग बेस्ट ऑफ बॉम्बे असू द्या किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्र असू द्या अशा महाराष्ट्रातील सर्व नामचीन खेळाडूंचा भरणा असलेले खेळाडू आहेत. शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. अगदी आपण पाहतोय शुभ संध्याकाळ आणि संध्याकाळच्या या थंडगार वातावरणामध्ये आपण या सामन्याला सुरुवात केलेली आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ऑनसाइडच्या दिशेने बळवलाय तोपर्यंत एक सिंगल आली आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू अर्थातच 12th मॅनला विनंती राहील की आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण संपर्क साधायचा आहे. नुकताच ज्यांचं आगमन झालं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आदरणीय राजेशजी कुमार सर जे मेंटॉर आहेत. अगदी आपण पाहिलं तर रेस टॉप महाराष्ट्र या संघाचे यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न. अत्यंत चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, सेन्सिबल क्रिकेट आहे आणि या सेन्सिबल क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं तर धीम्या गतीने सुरुवात या डावाची करण्यात आलेली. ऑलरेडी हा सामना सुद्धा 8 षटकांचा असणार आहे. प्रत्येक मॅचेसचा शेड्यूल जो आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे ते आपण पाहतो. कॉमेंट बॉक्समध्ये राहुल सर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जॉईंट होतील ज्यांच्या खांद्यावरती या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आमच्या ऑफिशियल टीम मग प्रशांत सूर्यराव, सनी भुईर, अविनाश टेंबे यांच्या वतीची जबाबदारी आहे ती मात्र योग्य रीतीने पार पाडत असताना षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. गोलंदाज संयम यांना तुम्ही पाहतायत ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न होतोय. सेन्सिबल क्रिकेट लेग बायज च्या रूपाने एक धाव मिळते आणि अगदी आपण पाहिलं तर शांत क्रिकेट. संध्याकाळचं वातावरण जितकं मंत्रमुग्ध असताना जितकं मनमोहक असताना तसं क्रिकेट आता मात्र परिस्थितीला अनुकूल असं हे वातावरण आहे आणि वातावरणामध्ये शांत क्रिकेट आपण पाहतोय. 4 धावा फलकावरती आहेत. बीट आउट लॉस. पहिले षटक. गोलंदाज संयम, स्ट्राईक एंडला फलंदाज आदित्य, नॉन स्ट्राईक एंडला आशिष असे 2 खेळाडू ओपनिंग पेअर मध्ये. या बेस खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. याच फटक्याची अपेक्षा होती आणि पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. बॉल लॉंग ऑनला क्लिअर करत असताना रन्स मिळतात 4. पहिला चौकार. थँक्यू. आणि या चौकाराने मात्र धावत संख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं सत्र चालू आहे. पाहावं लागेल पंच आमच्याकडे वळतात. यासाठी स्पाइट बॉल यम क्रमांक 25 नुसार स्क्वेअर चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. बँकर्स प्रीमियर लीग अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्र मधून हे जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या झोन मधून वेगवेगळ्या डिव्हिजन मधून जे खेळाडू आज या ठिकाणी आपला जलवा, आपला करिश्मा, आपलं टॅलेंट या ठिकाणी दाखवत असताना आणखीन एक वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चाललाय सीमा पार मिड विकेट. बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना टाटा बाय बाय करत जाणारा जी सीझन आपण पाहतो ज्या सीझन मध्ये सुरुवातीला क्रिकेटची सुरुवात होतीये विंटर सीझन आहे आणि जगदीत
गोलंदाजी मार्क वरती येतात. षटक क्रमांक 2 मध्ये यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड ऑफ वरून सरळ लॉंग गॉफ ला आलेला. आणखीन एक दर्जेदार चौकार आपण पाहतो. आशिषच्या बॅट मधून आलेला हा दिमागदार चौकार. फटकाय जिथे गॅप होती तिथे मात्र मॅप लावला आशिषने. हा बॉल एक टप्पा घेत सीमा पार. सलग लागोपाठचा दुसरा चौकार. सर चर्चा या दोन खेळाडूंची जरूर होईल, कारण मागच्या षटकामध्ये जिथे आदित्यने मात्र चांगली बॅटिंग केली, चौकार षटकार त्याच्या बॅट मधून आले, इथे मात्र सलग तिसरा चौकार बासमन आशिषच्या बॅट मधून येतोय. तर चर्चा का होणार नाहीये? चर्चा नक्कीच होणार. या मिळतील 4 धावा. त्यांना माहिती आहे चांगली भागीदारी रचायची आहे, चांगली धावसंख्या बनवायची आहे रेस टॉप महाराष्ट्र संघासाठी. आणखीन एक ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय मिड विकेटला डीप मध्ये. तोपर्यंत एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 28 वरती पोहोचली आहे. षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. अगदी आपण पाहतो नुकताच महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय राजेजी नायर सर कुमार सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण केलं आणि त्यांच्या उपस्थितीत हा सामना अतिशय महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय लढत आहे. एक्झिबिशन मॅच म्हटली तर प्रेक्षकांची नक्कीच चर्चा असते आणि तो सामना पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून गर्दी करत असतात. अगदी आपण पाहिलं तर या सामन्याचा देखील आनंद घेतात प्रेक्षक. संघाची धावसंख्या धावफलकावरती अद्यापर्यंत 29 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटकातील आपण जर पाहिलं तर चेंडू असेल षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सच्या. यावेळेस ऑन साइडला बळवण्याचा प्रयत्न आहे. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही. म्हटलं जाताना जेव्हा चांगली माणसं चांगल्या माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा नातं चांगलं तयार होतं आणि जेव्हा बॅटच्या संपर्कात चेंडू येतो ना तेव्हा धावा सुद्धा चांगल्या मिळत असतात. परंतु इथे संपर्क होऊ शकला नाहीये, म्हणजे याचा अर्थ की हा डॉट बॉल इथे धाव मिळणार नाहीये. रेस्ट ऑफ महाराष्ट्राला शेवट गोड केलाय गोलंदाजाने. परंतु 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर 14.50च्या गतीने 29 वरती पोहोचला. तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र केदार भगत सुद्धा या माचा आनंद घेत आहेत. प्रज्वल असतील आमचे खडकबाद, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. टर्फचे जे सातत्याने आपण पाहिलं तर टर्फ ग्राउंडचे मॅनेजर आहेत स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मधला प्रज्वल खडकबान, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. संपूर्ण जबाबदारी या ग्राउंडची असते ती प्रज्वल यांच्या खांद्यावरती. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज संयम. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक सज्ज. व्हॉट अ कॅच. फलंदाजी ते या ठिकाणी बाद होईल आणि पहिला धक्का एक मोठा हादरा दिलाय रेस्ट ऑफ महाराष्ट्र टीमला. आदित्यला परतावा लागेल. फलंदाज या ठिकाणी बाद होतात. आदित्य मणिकर बॅक टू द पॅव्हिलियन.
मोहरा या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. संयम ला आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना पहिली विकेट त्याला मिळाली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतात सूरज, न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 ला. 29 धावा फलकावरती 29. दुसऱ्या बाजूला आशिष खेळतात 14 या वैयक्तिक धावत संख्येवरती. नाबाद, संयम बॉलिंग ट्रॅकवरती. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय शतरक्षक सज्ज आहे. तोपर्यंत शॉर्ट मिड विकेट वरून चेंडूला उचलला. एक धाव मिळते आणि एकाच्या मदतीने अगदी आपण पाहिलं तर 30 वरती हा संघ पोहोचलाय. चांगली स्पर्धा, लाईव्ह टेलिकास्टिंग सुद्धा अप्रतिमरित्या चालू आहे. ऑफिशियल कॅमेरामॅन यांचं आपण कौतुक करू. ऑफिशियल अपडेटर आमचे नक्कीच मिलन पाटील सर यांचे कौतुक आपण करू, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी तिचं थेट प्रक्षेपण सुद्धा चालू आहे. जे मात्र प्रेक्षक, जे काही बँकर्सचे कर्मचारी असतील ते सुद्धा या मॅचचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेत असतील, त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 ऑन मार्क. गोलंदाज संयम. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक बीजे. तोपर्यंत एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला महत्वाच्या असतात. आणि तसंच क्रिकेट आता आपण पाहतोय एका बाजूला बेस्ट ऑफ बॉम्बे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र असे 2 संघ आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं चालू आहे. धावा सुद्धा येतात. आता मात्र संध्याकाळचं जे क्लायमेट असणार आहे ना, अगदी आपण पाहतोय मगाशी चर्चा करत होतो की विंटर सीझन, हिवाळ्यामध्ये आपण जेव्हा क्रिकेट सीझनला सुरुवात करतो तेव्हा नाईट मध्ये ज्या मॅचेस असतात ना, थोडासा ड्यू फॅक्टर तुम्हाला जाणवेल. गवताचा गालीची असल्या कारणाने कदाचित धावगती ही तुम्हाला खेळपट्टीत थोडीशी धीमी पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहतो सुरुवातीला दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी जशी तापली होती ना राहुल सर, तशा धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही 90, 90+, 95+ अशी धावा या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. 97 धावांचं आव्हान सुद्धा या ठिकाणी चेस झालेलं आहे. हाही विक्रम आहे याच क्रीडानगरीमध्ये आजचा. आणि कदाचित आपण पाहतो जसं हळूहळू आपण पुढे जाऊ तसं मात्र थोडंसं धावा आणि धावसंख्या कमी पाहायला मिळेल. याचं कारण आहे की खेळपट्टी थोडीशी ओलसर होईल. कदाचित धीम्या गतीने चेंडू आपल्याला पाहायला मिळते, रिलीज होतील. चेंडू पडल्यानंतर बाउन्स थोडासा कमी मिळेल. या गोष्टींची चर्चा आज संपूर्ण नाईट मध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. ऑन साइडला फटका चांगला आहे, अगदी बॅटच्या मधोमध आलाय. पाहावं लागेल इथे किती लांब आहे आणि उंच भरपूर होता, परंतु चेंडू आतमध्ये राहिलाय, जेणेकरून आपण पाहतो चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर हटली आणि या ठिकाणी हा झेल जमिनीवरती लांडसना. अगदी आपण पाहिलं ना तर 2 धावा सहजतेने घेण्यात आलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचं पारड सुद्धा जड होतोय. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतात आणि झेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आता एका पाठोपाठ 2 झेल ड्रॉप करण्यात आले आहेत. याचो कमांडोस हे संघाचे खेळाडू सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. आज मैदानाच्या चौफर बाजूने तुम्हाला सर्व खेळाडू पाहायला मिळतील जे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं आमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बेगाने येतात विजय. 1-2 बाउन्स चेंडूला गॅदर केलाय. तत्पूर्वी एकच धाव मिळतीये. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला जे मुख्य व्यासपीठ आहे, अर्थात ज्या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता. बॅटची लीडिंग एज, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल
रेस्ट ऑफ महाराष्ट्र या टीमला 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. क्लायमेट मध्ये अशी गाणं कदाचित कुठेतरी थंडी घालवण्याचं काम आमचे डीजे ऑपरेटर करतात. जोश एक वेगळा जोश आहे आज. त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य. आज त्यांच्या गावातून आमदार साहेबांची निवड झाली म्हणजे थोडंसं जल्लोषाचं वातावरण असेल. 36 या गोष्टींची चर्चा आपण नंतर करू. 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस आपण पाहतो लेट कटचा फटका. स्क्वायर कट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. जणू काय आग लावत दन 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 करत सीमा पार जाईल बॉल. 4 धावांसाठी हा आलेला. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. वाईडिश लॉंग गॉफला जिथे आमचे राजेशजी कुमार सर या मॅचचा बसून आनंद घेत आहेत. जनरल बँकेचे मॅनेजर आहेत महाराष्ट्र बँकेचे आणि अत्यंत सुंदर स्वभाव त्यांचा आपण पाहतोय. पाहता क्षणी अगदी आपण पाहतो जेव्हा साहेब आलं तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला. कारण वेळात वेळ काढून आज ज्या स्पर्धेसाठी साहेबांनी आवर्जून हजेरी लावली आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी एवढ्या मोठ्या लेवलला पाहायला मिळते. बँकर्स प्रीमियर लीग 2024 सीझन 2 मध्ये आपण आहोत आणि अत्यंत चर्चेचा विषय की बदलापूरच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा रंगतीये. यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. बॅटची आतली कडा पाठीमागे बॉल चालला. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतो फर्स्ट स्लिप मध्ये तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. ही चिकी सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता है सागर. आणि नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी या एके धावेला फार महत्व आहे. जेणेकरून आपण नेहमी म्हणत असो परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व आहे. या एका धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि यावेळेस धावा मिळतील तब्बल पूर्णपणे 6 धावा. हा आलेला उत्तुंग षटकार. एका मार्गाने 100 रुपये कमवण्यापेक्षा ना 100 मार्गाने 1-1 रुपया कमवलेला केव्हाही चांगला. आणि तसा प्रयत्न सुद्धा आपण पाहिला या ठिकाणी फलंदाजांकडून. 1-1 धाव फार महत्वाची आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज टो एंडला लागून अर्थातच इथे मात्र स्वतः गोलंदाज येतील. कॉट अँड बोल्ड फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. रेस्ट ऑफ महाराष्ट्र या टीमला लागणारा हा 3रा हादरा. फलंदाज बाद. रेस्ट ऑफ महाराष्ट्र दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ बॉम्बे. बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा आपण पाहतोय खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस व्यवस्थित संपर्क जुळून आला नाहीये.
टुबल्थ मॅन अर्थातच रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाचा टुबल्थ मॅन एक्स्ट्रा प्लेयर असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क करा. एक्स्ट्रा प्लेयर नितीराज, बॉलर्स नेम. बॅटची आतली कडा भरपूर ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. मी तर म्हणेन तसे काही प्रयत्न, तसे फटके आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये अपयशी ठरतात फलंदाज. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला धावसंख्येचा पारड जड पाहायला मिळालं आणि आता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज सुद्धा करतात. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. अगदी आपण पाहिलं तर जिथे 8-9 षटकांच्या मॅचेस असतात 10 षटकांच्या, तिथे 10चा ॲव्हरेज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा मिनिमम पाहायला मिळतोय. तोपर्यंत लॉंगॉनला एक धाव मिळते, ज्या ठिकाणी विजयचं कौतुक करावं लागेल. लॉंगॉनमध्ये आपण पाहिलं तर अद्यापर्यंत चांगलं प्रोटेक्शन त्याने दिलेलं आहे, जेणेकरून चांगली फिल्डिंग म्हणता येईल. अगदी आपण पाहतोय सातत्याने आपल्या संघासाठी जीवापाड धडपड करणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांमध्ये 51 धावा, 50 अप धावसंख्या आपण पाहतो. 3 विकेटच्या मोबदल्यात रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाच्या खात्यात. ऑन साइडला फटका चांगला आहे, जाईल बॉल लांबच लांब, दूरच दूर. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सीमा पार, आउट ऑफ द पार्क. गेंद आई स्लॉट में, उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. अगदी जर क्रीडांगणाच्या बाहेर कोणी आग लावली असेल तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. प्लीज आमचे प्रज्वल खडकबान जे मात्र या क्रीडांगणाची पाहणी करतात आणि संपूर्ण क्रीडांगण त्यांची जबाबदारी आहे, तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ऑन साइडला एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल झालाय, रिक्स या ठिकाणी घेतली जाते आणि ती सुद्धा कंप्लीट. अगदी आपण पाहतोय त्यांनी पाहिलं की क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना या मिळतील 2 धावा. तिसरा पंचाच्या भूमिकेत अविनाश टेंबे, बॅट फ्रॉम वांगणी. सध्या अगदी आपण पाहिलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीमध्ये हे 3 ते 4 नामचीन पंच आहेत. कुणाल भुईर असेल, प्रशांत सूर्यराव, अविनाश टेंबे असेल, अमित डांगरे असेल, असे अनेक नामवंत पंच आहेत. योगेश माळी यांचं नाव आवर्जून आपण उल्लेख करू, कारण फार कमी पंच आम्हाला या बदलापूर वांगणीमध्ये पाहायला मिळतात, जेणेकरून त्यांची सुद्धा एक मेजॉरिटी आहे, त्यांची सुद्धा एक टीम आहे ऑफिशियलची. आणि सध्या बदलापूर म्हटलं, वांगणी म्हटलं तर चर्चेचा विषय असतो. ट्रेंडिंगला सध्या आमच्या ऑफिशियल आहेत. इथे अगदी आपण पाहतोय मिस केलाय, तोपर्यंत एक सिंगल धाव येईल. प्रशांत सूर्यराव मुख्य पंचाच्या भूमिकेत. नक्कीच आपण पाहिलं तर 22ची धाव असू शकते आणि ओके एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी ऍड होते. यावेळेस ओर पिच बॉल फुलर लेनचा. ओ यावेळेस आपण पाहतोय फटका जबरदस्त आहे आणि एक तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार ठोकलाय, बिगिट षटकार. षटकार आला आणि या षटकाराने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणखीन एक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मात्र थांबायला तयार नाहीये फलंदाज सौरभ दुर्गे. बॉल चाललाय सीमा पार.
षटकांचा अगदी आपण पाहिलं तर खेळ संपलेला आणि या 6 षटकांमध्ये धावसंख्येचा आपण जर विचार केला तर तब्बल 73 धावा या धावफलकावरती आपण पाहतो. रेस्ट ऑफ महाराष्ट्र या संघाची धावसंख्या 8 षटकांमध्ये आपल्याला पाहायचे किती धावा बनवेल हा संघ आणि किती धावांचं टार्गेट. बेस्ट ऑफ बॉम्बे अर्थात दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. म्हणूनच या दोन संघांदरम्यान हे एक्झिबिशन मॅच बँकेच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळेस बॅटची लिडिंग एज पॉइंट मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज तोपर्यंत थोडेसे दूर राहिलेत चेंडूपासून. एक मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धावसंख्या 74 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर या ठिकाणी उपस्थित आहेत, या मॅचचा आनंद सुद्धा घेत आहेत. 74 धावा धाव फलकावरती. रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाचे मेंटॉर सुद्धा आहेत आणि यावेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, टायमिंग सुद्धा प्रॉपर पाहायला मिळालं. बॉल सीमा पार, षटकार. आणि या षटकाराने मात्र आता धावा आणि धावा पाहायला मिळतात. 80 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक मोठा फटका, गगनचुंबी षटकार होऊ शकतो का हे पाहायचे, परंतु इथे विजयचं जजमेंट फार चांगलं पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर थोडीशी कमी झाली आणि या दरम्यान हाताला चटका लागून जणू काय बॉल सीमा पार चाललाय. 6 धावांसाठी हा देखील एक षटकार आलाय. चांगले बॅटिंग होत्या, कलपट्टी चौकार दिलेला आहे. नक्कीच आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर एक टप्पा हा चेंडू बाहेर आलेला आहे. आणखीन एक यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त अप्रतिम फटका, एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल सीमा पार जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, रन्स मिळतील 4. हे 2 चौकार आपण पाहतो फार निर्णायक चौकार आहेत आणि या 2 चौकाराने मात्र धावत संख्येला एक मोठा आकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहिलं ना धावत संख्या भरपूर वेगाने पुढे सरकते. जणू काय या थंडगार वातावरणामध्ये चांगली गरमागरम बॅटिंग पाहायला मिळते. व्हाईट बॉल अबांतर धाब आणि अबांतर धाबेने टीमची टोटल 89 धावा धाव फलकावरती आहेत. रेस्ट ऑफ महाराष्ट्र हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध खेळलेला फटका होता, परंतु चांगली फिल्डिंग म्हणता येईल. जिथे मिळते एक धाव, सिंगलच्या जोरावरती आपण पाहिलं तर एक सिंगलने स्ट्राईक रोटेट सुद्धा होते. फलंदाज सौरभ आणि त्याच्या साथीनं महेश धिवरला आपण पाहतोय. 2 खेळाडू आहेत आणि या 2 खेळाडूंच्या वतीने आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या देण्याचा प्रयत्न आहे संघाला. 90 धावा कंप्लीट होत आहेत. यावेळेस महेश धीवर सुद्धा थांबायला तयार नाहीये. जबरदस्त फटका आपण पाहतोय. सर्वात सेफ शॉट, लॉंग गॉन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चालला सीमा पार. कदाचित हा चेंडू बदलापूर गावामधून आणावा लागेल. धावा मिळतील पूर्णपणे 6. ठोकलाय षटकार. षटकार जबरदस्त पाहायला मिळाला. 7 षटकांचा सामना मामा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 96
आखू टप्पाचा बॉल आणि यावेळेस आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप शोधली आहे आणि तब्बल 100 धावा 100 रन्स या ठिकाणी आपण पाहतो रेस टॉप महाराष्ट्र 100 धावा या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत. 8वं षटक स्लॉग घोरचं आणि नक्कीच आपण पाहतो आदरणीय राजेजी कुमार साहेब यांच्या वतीने या ठिकाणी कौतुक करण्यात येते खेळाडूंचं. 100 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. जे संघाचे मेंटॉर आहेत आणि खऱ्या अर्थाने बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर सुद्धा या मॅचचा मनसोक्त आनंद घेतात. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. अप्रतिम स्ट्रोक. हा देखील बॉल चाललाय सीमा पार. 106 106 धावा धाव फलकावरती होत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 8वं प्रगती पथावरती आहे आणि 48 धावसंख्येवरती सौरभ दुर्गे खेळतात. सौरभचा खेळ जर आवडला असेल ना तर सौरभसाठी एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सौरभ दुर्गे 48 वरती नाबाद आहेत. अवघे 2 पावलं दूर आहेत 50 धावांपासून. त्याचं अर्धशतक इथे त्याला खुणावतंय. यावेळेस पुन्हा एकदा कबाच्या दिशेने चेंडू टोळला. क्षेत्ररक्षक जज करतात. झेल खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ कॅच. रिले कॅच. जबरदस्त प्रतिम झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलेलं आहे आणि कदाचित उद्या प्रत्येकाच्या स्टेटसला अख्ख्या महाराष्ट्रभर बँकेचे जे कर्मचारी असतील त्यांच्या स्टेटसला व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही चर्चा होईल प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नाक्यावरती. या चर्चेला उधाण आल्याशिवाय राहणार नाही. काय जबरदस्त रिले कॅच या ठिकाणी टिपण्यात आलेले आहे. आपण प्रत्येकाचा स्टेटस पाहणार आहोत. अगदी आपण पाहतो अप्रतिम कॅच. जणू काही एखाद्या खेळाडूकडून जो झेल निसरला परंतु दुसरा त्याला साथ देत असताना खंबीर साथ कशी असावी हे मात्र त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि एक अप्रतिम झेल. 48 धावांचा झंझावत या ठिकाणी मात्र गारद केलेला आहे. फलंदाज आपण पाहतोय सौरभ दुर्गे. बॅक टू द पॅव्हिलियन. 14 चेंडूमध्ये तब्बल 48 धावा त्याने कुठून काढल्या. यावेळेस आणखीन एक फलंदाज बाद. त्रिफळा चित व्हावं लागेल आणि इथून मात्र परतावं सुद्धा लागेल. ज्या पावलांनी तो खेळाडू आत आला त्याच पावलांनी त्याला माघारी सुद्धा परतावं लागतंय. जसा बाद झाला दुर्गे या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर तसाच लगेचच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना आणखीन एक फलंदाजाला हे मैदान सोडावं लागतं. रेस्ट ऑफ महाराष्ट्र संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आम्ही करतोय कधीपासून 3 चेंडूंचा खेळ 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. माफ करा. यावेळेस आपण पाहतोय फटका जबरदस्त आहे. धावा सुद्धा चांगल्या मिळतील. जबरदस्त धावा सुद्धा मिळतील. हा सुद्धा बॉल चालला बायडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला खेचलेला हा जबरदस्त षटकार. यावेळेस आपण पाहतोय फटका जबरदस्त आहे. धावा सुद्धा चांगल्या मिळतील. जबरदस्त धावा. स्टॉप महाराष्ट्र या टीमला आणि पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अगदी आपण पाहिलं तर 112 धावा या धाव फलकावरती आहेत. यावेळेस
धावांचं टार्गेट आहे. रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ बॉम्बे या दोन्ही संघांना एक नंबर द्यायची सूचना आहे की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज पाठवा, जेणेकरून प्रत्येक खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, हे लक्षात असू द्या, कारण लाईव्ह अपडेट असल्या कारणाने काहींची नावं पोहोचणं तितकं गरजेचं आहे. 113 धावांचं टार्गेट आहे आणि 113 धावा कशा पद्धतीने या ठिकाणी बेस्ट ऑफ बॉम्बे ज्यांचा खेळ नेहमीच चांगला राहिलेला आहे ते मात्र या ठिकाणी धावा कशा पद्धतीने चेस करतील की रेस्ट ऑफ महाराष्ट्र हा संघ या धावा डिफेन्स करेल हे ऐकण्यासाठी आम्ही तोडताच थांबतो. कॉमेंट्री बॉक्स मधून आमच्या वाणीला देतो विश्रांती आणि लगेचच या ठिकाणी परिवर्तन आम्ही करतो. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुनश्च एकदा आमचे साथी समालोचक मिस्टर राहुल चव्हाण सर यांना धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मॅडी. नक्कीच बदलापूर परिसरातील एक दमदार आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये या मायक्रोफोनमध्ये नक्कीच ऐकलं. राहुल चव्हाण आणि महेश धुले उर्फ मॅडी जाऊ या मॅचच्या दिशेने. नक्कीच खूप चांगली फलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितली की 112 धावा नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना रेस्ट ऑफ महाराष्ट्र या संघाने दमदार फलंदाजी दाखवली मैदानावरती आणि 113 धावांचं टार्गेट
सेट केलंय. पहिलाच बॉल ह्या वेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण बघितलं. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 112 धावा म्हटलं की चांगली फलंदाजी. इथून मात्र प्रति षटकामागे 11.1 ची सरासरी 8 षटकांचा सामना असेल, माफी असावी. तर यस पंचांचा सिग्नल येतो यावेळेस व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र इथे मिळेल या बॉलवरती. खातं खुलं झालंय, अकाउंट ओपन झालंय. नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना यावेळेस रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाची मात्र 4 धावा या चेंडूवरती मिळतील. 5 धावा धावपलकावरती चांगली फलंदाजी आता इथून मात्र करावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना, कारण खूप मोठ्या धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि ती फलंदाजी मात्र इथून करावी लागेल. या 8 षटकामध्ये नक्कीच 113 धावा जर तुम्हाला बनवायच्या तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मात्र टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर इथं मात्र दिलं जातंय. गोलंदाज विवेकच्या माध्यमातून चौकार आल्यानंतर लगेच फलंदाजाला मात्र त्याचं प्रत्युत्तर दिलंय. आमची मॅडी सकाळपासून सांगत होती, कारण आजचा दिवस राजकारणी क्षेत्रातील लोकांसाठी नक्कीच महत्वाचा होता आणि आप्पा म्हणजेच या परिसरातील नक्कीच एक नामवंत आमदार आणि त्यांची कीर्ती सुद्धा खूप महान आहे. आज तब्बल 57,000 चा लीड देऊन नक्कीच त्यांनी विजय मिळवलाय. चौथ्यांदा नक्कीच आमदार झालेत मुरबाड विधानसभेचे आणि आमचे मॅडी खूप खूप खुश होते, कारण त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली होती या इलेक्शन मध्ये आणि नक्कीच खूप खुश होते ते. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. 113 धावांचं नक्कीच टार्गेट सेट केलंय. यावेळी चेंडू हवेत. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. मात्र इथे चेंडूला शेवटच्या मुमेंटला फॉस दिलं गेलंय आणि इथे मात्र नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं नक्कीच काम केले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि नक्कीच धावा मात्र इथे वाचवल्या गेल्यात. अशीच गोलंदाजी नक्कीच आणि क्षेत्ररक्षण मात्र तुम्हाला करावा लागेल जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे. मात्र हा सामना नक्कीच एक एक्झिबिशन मॅच म्हणून नक्कीच खेळवलं गेलंय, आमच्या मॅडी यांनी सांगितलं मगाशी. आणि ओव्हर षटक समाप्त झालंय. पहिलं धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 8 धावा. अशी नक्कीच फलंदाजी जर झाली तर मात्र पराभवाला सामोरे जावं लागेल तुम्हाला ह्या मॅच मध्ये, कारण जर बघितलं तर 113 धावांचा तुम्हाला टार्गेट इथे दिला गेलाय आणि त्या धावा मात्र तुम्हाला जर चेस करायच्या असतील तर चांगली फलंदाजी मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला करावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये जितेंद्र याला आपण पाहतोय नक्कीच सांगी कोट्यातील दुसरं षटक घेऊन आला. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज यावेळेस मात्र बिग शॉट चेंडू सीमा रेषाच्या बाहेर. यावेळेस षटकार 6 धावा येतील. इथे मात्र रेस्ट ऑफ बॉम्बे
संघाच्या खात्यामध्ये एक चौकार एक षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला. हेच फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र गती परिवर्तन आणि पुन्हा एकदा तेच प्रत्युत्तर गोलंदाजाच्या माध्यमातून दिलं गेलंय. जे पहिल्या षटकामध्ये चौकार आल्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला होता आणि या षटकामध्ये षटकार आल्यानंतर पुन्हा एक फलंदाज बाद. डीजे दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाचे. जर अशा प्रकारे फलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागेल, कारण खूप मोठा टार्गेट तुमच्या समोर सेट केलाय आणि त्या प्रकारे तुम्हाला मात्र फलंदाजी करावी लागेल. याच्याकडे तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं असेल. गोलंदाजी यावेळेस खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन नक्कीच काय असतं ते मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळतोय आणि नुसता तुमच्या गोलंदाजीमध्ये वेग असून त्याचा काही महत्व नाहीये. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे आणि तीच गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये. यावेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मात्र चेंडू मध्ये गती खूप कमी होती आणि इथे मात्र चेंडू फेकी केलं गेलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच चेंडूला जर गती असते यावेळेस फटक्यामध्ये तेवढा नक्कीच फटक्यामध्ये पॉवर खूप कमी होती, त्यामुळे चेंडू नक्कीच बाउंड्री लाईन पर्यंत जाऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज जितेंद्र यावेळेस दाखवत असताना नक्कीच व्हेरिएशन खूप चांगल्या प्रकारे दाखवते मैदानावरती आणि अशीच गोलंदाजी नक्कीच शेवटपर्यंत जर झाली तर मात्र विजय तुमच्यापासून दूर नसणार आहे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 16 धावा. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. ही सरासरी नक्कीच कुठेतरी महागात पडेल फलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाला, कारण टार्गेट खूप मोठं सेट केलंय आणि त्या टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं आहे तर मात्र चौकार आणि षटकार इथे दाखवावे लागतील मैदानावरती. सूरज पुन्हा एकदा नक्कीच तिसरं षटक घेऊन आलाय. यावेळेस फटका तर चांगला आहे, मात्र उंच जास्ती लांबी कमी. अजून एक फलंदाज बाद. तिसरा फलंदाज इथे बाद होते. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतीये. ज्याच्या गोलंदाजाने नक्कीच गोलंदाजी केली त्या गोलंदाजाने आतापर्यंत एक एक विकेट नक्कीच संपादित केले. सलामीला आलेले नक्कीच फलंदाज जास्ती वेळ मैदानावरती नक्कीच थांबू शकले नाहीयेत आणि त्याचा फायदा मात्र समोरील संघाला नक्कीच घेता आलाय. चांगली फलंदाजी इथून मात्र करावी लागेल. यावेळेस क्लीन बोल्ड, व्हेरी गुड बॉलिंग. सलगचा दुसरा विकेट नक्कीच कॅरी करत असताना गोलंदाज यावेळेस सूरज.
सूरज पुन्हा एकदा यावेळेस बॅक टू बॅक फर्निचर इथे बिघडवलंय सूरजच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक इथे तिसरा विकेट नक्कीच या षटकामध्ये आपल्या नावावरती नक्कीच चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाला, दुसऱ्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाला आणि या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत नक्कीच दोन फलंदाजांना नक्कीच बॅक टू बॅक बाद केले आणि हॅट्रिक चान्स असेल इथे. या येणाऱ्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर विचार केला तर सलामीला आलेल्या नक्कीच फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. कारण 112 धावांचा डोंगर उभा केलाय आणि त्यानंतर मात्र त्या धावा चेस करायच्यात आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र नक्कीच फलंदाजी करण्याचा विचार मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाचा असेल आणि त्याच मुले नक्कीच फलंदाज एकापाठी एक इथे आपल्याला बाद होत असताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 षटकांचा जर विचार केला तर आतापर्यंत राहिली आहे. व्हेरी गुड बॉलिंग आतापर्यंत सूरजने चांगली गोलंदाजी हाताळली आहे. कुठल्याही प्रकारचा चौकार आणि षटकार आतापर्यंत नक्कीच आलेला नाहीये आणि षटक क्रमांक मला वाटतं नक्कीच तिसरं इथे खूप चांगल्या पद्धतीने सूरजने नक्कीच हाताळलं. धावसंख्या धावफलकावरती जर विचार केला तर 17 धावा अवघी 1 धाव इथे मात्र खर्च केली आहे तिसऱ्या षटकामध्ये आणि जवळपास जर विचार केला तर अर्धा संघ इथे मात्र गारद झालाय. रेस्ट ऑफ महाराष्ट्र रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाचा नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 षटकामध्ये राहिली आहे. अशीच गोलंदाजी जर येणाऱ्या 2 षटकामध्ये झाली तर मला वाटतंय विजयापासून नक्कीच दूर नसणार नाहीये क्षेत्ररक्षण करणारा संघ. व्हेरी गुड बॉल ह्या वेळेस पडल्यानंतर बॉल नक्कीच उचली घेतली आणि बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात नक्कीच विसावला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. अवघ्या 17 धावा धावफलकावरती 18 चेंडूची नक्कीच 20 चेंडूची आतापर्यंत पैकी केली आहे आणि 18 धावा धावफलकावरती 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होता आणि मात्र घेऊ शकले नाही आहेत कारण क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतंय. जर बघितलं तर थंडीचे दिवस सुरू झालेत आणि हळूहळू थंडी नक्कीच आपल्याला जाणवेल. जसा अंधार होत जाईल तशी थंडी सुद्धा तुम्हाला जाणवेल. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने नक्कीच चेंडू जात असताना अंपर सिग्नल यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे चेंडू बऱ्याच वेळानंतर नक्कीच चौकार पाहायला मिळाला. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. ही फलंदाजी कुठेतरी करणं गरजेचं होतं फलंदाजी करणाऱ्या संघाला, मात्र करू शकले नाहीयेत कारण गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत पाहायला मिळाली. हलक्या हाताने चेंडू यावेळेस नोमॅन्स लँड मध्ये आपण पाहतोय चेंडूला गॅदर केलंय आणि जोपर्यंत थ्रूफेकी करणार तोपर्यंत मात्र 1च धाव. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता मात्र घेऊ शकले नाहीयेत आणि 1च धावेवरती नक्कीच थांबवलं गेलंय. धावसंख्या इथून जर बघायला गेलं तर कासवाच्या गतीने धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टांच्या पाठीमागे जातोय. कुठल्या प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये आणि कुठेतरी आक्रमक नक्कीच रूप धारण करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. एखादा फलंदाजाला नक्कीच तारणहार व्हावं लागेल आपल्या संघासाठी. मात्र जर 4 ते 5 षटकं निघून गेली तर मात्र सामना जिंकणं खूप कठीण होईल रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाला. यावेळेस चेंडूने बॉडीचा वेध घेतलाय.
तर यापुढील सामना असेल एचओ कमांडो आणि त्यानंतर पालघर नाईट रायडर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण यायचं टॉससाठी. लगेच आपला टॉस केला जाईल. स्कोरबोर्ड धावसंख्या धावफलकावरती 23 धावा, धावफलकावरती 4 षटकाच्या अखेरीस खूप कमी धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सामना इथून मात्र जिंकणं कठीण असेल, कारण थंडी नक्कीच सुरू झाली आता. आणि जर विचार केला तर तशी फलंदाजी सुद्धा आता मात्र पाहायला मिळणार नाहीये, कारण यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू. तर चौकार आहे पंच, 1 बाउन्स चौकार. ओके, असू द्या. तर नक्कीच चौकार येतोय. बऱ्याच वेळानंतर ही फलंदाजी सुरुवातीपासून करणं गरजेचं होतं रेस्ट ऑफ बॉम्बे या संघासाठी. आणि ती फलंदाजी मात्र इथे पाहायला मिळाली नाहीये. ह्यावेळेस चेंडू हवेत चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि इथे मात्र 2 धावा. रनिंग खूप चांगली ह्यावेळेस, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र धावा आता चेस करणं कठीण होईल रेस्ट ऑफ बॉम्बे या संघासाठी, कारण 60 ते 70 धावा 4 षटकामध्ये किमान 60 धावा जर चेस केल्या असत्या तर कदाचित हे मॅच नक्कीच बनवू शकले असते. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळेस पुन्हा एकदा 1 बाउन्स और द रोप. अजून एक चौकार येतोय. चांगली फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे, मात्र थोडासा उशीर. एकवीस बॉल मध्ये नक्कीच 80 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. खूप कठीण आहे आता, कारण टार्गेट आता चेस करणं खूप कठीण झालंय रेस्ट ऑफ बॉम्बे या संघासाठी. पुन्हा एकदा यावेळेस बॅक टू बॅक चौकारानंतर इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. डीजे चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही फलंदाजी कुठेतरी सुरुवातीच्या षटकापासून करणं गरजेचं होतं, पण ती फलंदाजी करता आलेली नाहीये, कारण सलामीला आलेले फलंदाज नक्कीच बाद झाले. व्हेरी गुड कॅच, अप्रतिम झेल. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने अप्रतिम झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद.
अजून एक धक्का लागत असताना इथे मात्र जर विचार केला तर आपण 44 या धावसंख्येवरती 6वा गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाचा. आता मात्र जर विचार केला तर सामना कठीण झाला. इथून पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज इथे मात्र तर नक्कीच तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र रेफर केलं गेलंय. पाहूया आपण नक्कीच तर ऑनफिल्ड अंपायर आपण जो डिसिजन असेल तो द्यायचा आहे. कारण विकेट किपर एस्टॅनच्या मध्ये उभा आहे त्यामुळे डिसिजन आम्ही देऊ शकत नाहीये. जो डिसिजन असेल ऑनफिल्ड तो तुम्ही देऊ शकता. तर नक्कीच याच दरम्यान महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र ठाणा झोन मॅनेजर नक्कीच रणजित राजकिशोर साहेबांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं सहर्ष स्वागत या आपण व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आणि सर्व खेळाडूंच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. सामन्यामध्ये नक्कीच आता मात्र मजा राहिलेली नाहीये. जर विचार केला तर 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि षटक क्रमांक जर विचार केला तर 6वा षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर. धावसंख्याचा जर विचार केला तर 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 113 धावांचा मात्र टार्गेट सेट केला होता आणि तो टार्गेट मात्र नक्कीच इथे चेस करू शकले नाहीयेत आतापर्यंत. आणि उभ्या 2 षटकांचा आता जर विचार केला तर खेळ बॅलन्स असेल आणि कुठल्याही प्रकारचे इथे मात्र चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आणि जवळपास विजयाच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अवघी 2 षटकं शिल्लक असतील. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 46 धावा आणि उर्वरित जर समीकरण आपण बघितलं तर 77 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. अजूनही 12 बॉल मध्ये ह्या धावा नक्कीच तुम्ही चेस करू शकत नाहीयेत. कारण सलामीला आलेले फलंदाज जर बघितलं तर आतापर्यंत बाद झाले. तब्बल 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि खूप मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे आणि हे मात्र नक्कीच शक्य नसणारे अति ह्या वेळेस चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा जर विचार केला तर 7व्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र नक्कीच चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस पाहायला मिळतीये. आतापर्यंत जर विचार केला तर सर्व गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे मैदानावरती आणि यावेळेस
अगदी एस्ट्यांच्या वरून आपण पाहतोय शॉट खेळला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवरती इथे मात्र थांबावं लागेल. इथे नक्कीच तुम्ही जर विचार केला तर इतका दुःखाने आता तुम्हाला हा सामना जिंकता येणार नाहीये, कारण वेल निघून गेली आहे आणि मॅच इथून मात्र एकतर्फा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतीये. स्वागत आहे साहेब आपलं, यायचं आपण व्यासपीठावरती. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपलं, यायचं आपण व्यासपीठावरती. यावेळेस झेलची संधी होती, मात्र एसटी रक्षक बीट्स आले आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 7 मला वाटते कंप्लीट झालंय आणि 7 षटकाच्या समाप्तीनंतर 49 लॉस फॉर 7 विकेट. आता फक्त औपचारिकता शिल्लक असेल ह्या मॅच मध्ये, कारण येणाऱ्या 6 बॉल मध्ये जर विचार केला तर तुम्ही 64 धावा नक्कीच कुठल्याही प्रकारे जमवू शकत नाहीये, कारण टेनिस क्रिकेटमध्ये असा कुठल्याही प्रकारचा नक्कीच शॉट नाहीये ज्या एका बॉल वरती तुम्ही 12 धावा नक्कीच घेऊ शकता. मात्र आता फक्त तुम्हाला मैदानावरती औपचारिकता पूर्ण करावी लागेल आणि या षटकानंतर नक्कीच पुन्हा एकदा आमचे समालोचक, ज्यांचा नक्कीच या बदलापूरमध्ये नक्कीच दमदार आवाज नेहमीच सन्मानपर्यंत पोहोचवला जातोय, असे आमचे राहुल चव्हाण आणि त्यानंतर माडी धुले पुन्हा एकदा तुमच्या समावेश जोडले जातील मायक्रोफोन वरती. यावेळेला चांगला शॉट, मात्र इथे जर बघितलं तितकीच चांगली झेल सुद्धा पकडली गेली आहे आणि 8वा धक्का इथून मात्र पुन्हा एकदा रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाला लागत असताना सामन्यामध्ये नक्कीच सामन्याची हवा नक्कीच काढली आहे गोलंदाजी करत असताना. यावेळेस गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत आणि पूर्ण संघ जर बघितलं तर अलॉटच्या दिशेने आपल्याला जात असताना पाहायला मिळतो. रेस्ट ऑफ बॉम्बे या संघाचे आतापर्यंत जर विचार केला तर 8 फलंदाज बाद झालेत आणि शेवटचे 2 फलंदाज असतील. आजच्या दिवसात जर विचार केला तर जर ह्या 2 विकेट जर संपादित केल्या तर आजच्या दिवसातला पहिला ऑल आउट होणारा संघ असेल रेस्ट ऑफ बॉम्बे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा विचार फलंदाजाने केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये आणि डॉट बॉलची सांगता होत असताना तर चला, ज्या संघाला नक्कीच आम्ही अलाउन्स केला होता त्या दोन्ही संघाने यायचं आहे नाणेफेकीसाठी, टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. ज्या संघांना नक्कीच आम्ही अलाउन्स केला होता त्या दोन्ही संघाने यायचंय, कारण मॅच पूर्ण झाली आहे, कंप्लीट झाली आहे. तर मी आमंत्रण देतो नक्कीच मायक्रोफोन वरती राहुलजी चव्हाण नक्कीच एक दमदार आवाज पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत